आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सर्वोत्तम शब्द आपल्या सर्वांना शाळेच्या दिवसात घेऊन जाणार आहे. वर्गांचं वातावरण, मैदानावरचे खेळ, शाळेचा गणवेश, घंटा वाजवणं, इतकंच नाही तर परीक्षेआधी येणारा दबाव. काय दिवस होते यार हे. नंतर आपण मोठे झालो आणि खऱ्या जगात आलो तेव्हा आपल्याला कळलं की सगळं काही बदललं, पण एक गोष्ट कधीच नाही बदलली आणि ती म्हणजे भारतीय शिक्षण पद्धती. जेव्हा तुम्ही यीन अर्थात यंग इन्स्पिरेटर नेटवर्क मध्ये सहभागी व्हाल, तिथे काम कराल, तेव्हा तिथे 6 गोष्टी शिकायला मिळतील. त्या गोष्टी जर आधीच शाळेत शिकवल्या असत्या तर खूप बरं झालं असतं आणि आज त्याचा उपयोग स्वतःसाठी आणि समाजासाठी झाला असता. चला तर मग जाणून घेऊया जीवनात प्रत्यक्षात आणण्यात येणारी 6 मूल्य. योगा आणि मेडिटेशन. आपण खूप वर्षांपासून ध्यान करतो, याचा आपल्याला खूप फायदा आहे, पण आपल्याला शाळेत याबद्दल शिकवलं का नाही गेलं? शाळेत आपली स्मरणशक्ती, एकाग्रता वाढवण्याचा, खेळातील दबावाचे क्षण कसे हाताळायचे हे सांगतात. हे सगळं किती सोपं झालं असतं, पण जेव्हा याबद्दल शाळेत सांगितलं गेलं असतं. तुम्हाला माहितीये का, तुम्ही शाळेत जेव्हा ध्यान करायला सुरुवात करता तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. हे यीन मधून आपल्याला शिकायला मिळतं. आर्थिक साक्षरता. पैशाबद्दल शाळेत कोणीच का नाही सांगितलं? याबाबत कोणीही मित्र का नाही बोलत? आपल्याला पैशांच्या जगातील बेसिक सुद्धा माहित नाही. पुढे जर तुम्ही कॉमर्स घेतलं असेल तर ती गोष्ट वेगळी, पण त्यांचेही फंडे नाहीसे झालेत. आणि जर आर्ट्स घेतलं असेल तर संपलंच सगळं. तुम्हाला चेक सुद्धा भरता येत नाही. आपल्याला गणिताच्या शिक्षकानं स्टॉक मार्केट बद्दल सर्व काही कसं शिकवलं नाही? कर कसे भरायचे हे कोणी का नाही शिकवलं? खरोखरच आर्थिक साक्षरता आणि त्याबद्दलची महत्वाची तत्व शाळेत शिकवली गेली पाहिजेत. इतकं तर आलंच पाहिजे म्हणून यीन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आर्थिक साक्षर आणि सक्षम कसं बनायचं हे शिकवण्याचा प्रयत्न करताय. उद्योजकता. शाळेत आपल्याला कुणीही सांगितलं नाही की तुम्हाला स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करता येईल. पालक सुद्धा आपल्याला इतकंच सांगायचे, बेटा ही परीक्षा पास कर आणि नोकरी मिळव. टिपिकल मध्यमवर्गीय घरातलं हेच ध्येय असतं, नाही का? आपण आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर आपली स्वप्न वेगळी असतील. आपण आपलं लक्ष जॉब देण्यापेक्षा जॉब देण्यावर केंद्रित करावं. असं वाटतं ही सगळी व्यवस्था ब्रिटिशांच्या काळापासून आली. गुरुकुल व्यवस्था नाहीशी झाली आणि पाश्चिमात्य शिक्षण पद्धती रूढ झाली. या व्यवस्थेचा एक फोकस म्हणजे कौशल्याचं काम करणं. अभ्यास करा, परीक्षा उत्तीर्ण करा, नोकरी मिळवा आणि दुसऱ्यासाठी काम करा. दुसऱ्याला श्रीमंत बनवा. विचार करा. म्हणूनच आपला नैतिक दृष्टिकोन कसा वेगळा ठेवावा आणि स्वतःचा नवीन उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना प्रोत्साहित करून एक यशस्वी उद्योजक घडवण्याचं काम यीन करताय. सर्जनशील विचार. परत शाळेच्या दिवसात थोडंसं मागे जाऊया. 3री किंवा 4थीत परीक्षेमध्ये आलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहिलं आणि मग काय झालं? भोपळा मिळाला. आपण म्हणलं माझं उत्तर बरोबर आहे, पण शिक्षक काय म्हणणार? गब्बास, जास्त शहाणपणा करू नकोस. आपल्याला तिरस्कार होता या शब्दांना. मग आपण निर्णय घेतला असणार स्वतःचं डोकं चालवायचंच नाही. गुपचूप घोकंपट्टी करायची आणि मार्क्स मिळवायचे. तसंही आपण आपलं डोकं वापरलं तर कोणी शाबासकी देणार नाही की कोणी बक्षीस, पण मार्क्स चांगले मिळाले तर घरूनही शाबासकी मिळेल, सगळे लोक आनंदी होतील आणि नंतर तुम्ही तुमच्या शाळेपासून कॉलेजमध्ये पदवी मिळवण्यासाठी आणि खऱ्या जगाचा सामना करण्यासाठी या मार्गाने जायला सुरुवात केली. नंतर तुम्ही नोकरीही सुरू करता, बाहेरच्या जगात वावरता, तेव्हा लोक म्हणतात काहीतरी नवीन विचार करा, चौकटी बाहेरचा विचार करा, काहीतरी वेगळं करा. तेव्हा वाटतं ही तर फसवणूक आहे यार. लहानपणापासून सांगितलं स्वतःचं डोकं वापरू नका, आता तुम्ही माझ्याकडून सर्जनशील विचारांची अपेक्षा करता. हे असं आपल्याकडून होत नाही, नाही का? खरं जीवन सर्जनशील विचारांची मागणी करेल आणि आपल्याला त्यातून काहीतरी फळ मिळेल. या दोन्ही गोष्टी खूप भिन्न आहेत. आपली शिक्षण व्यवस्था काय आहे? पुस्तकाच्या मागे फक्त एकच उत्तर आहे आणि पाहू नका हेच शिकवलं ना तुम्हाला? खरं जीवन म्हणजे काय ही विचार प्रक्रिया एक्सप्लोर करायची आहे. आता जग पूर्णपणे अनिश्चिततेनं भरलेलं आहे. मुलं तंत्रज्ञानासोबत काम करणार आहे, पण अजून कोणतंही बंधन त्यात निर्माण झालं नाही. तुमच्याकडे मनुष्यबळ असेल तरी सध्या तंत्रज्ञान असलेल्या कंपनी अस्तित्वात आहेत.
तुम्ही त्यांच्यासाठी विशिष्ट नोकरी बदलू शकत नाही. आपण त्यांना विचार प्रक्रियेसाठी बदललं पाहिजे. आपण आपल्या मुलांना आउट ऑफ द बॉक्स कसा विचार करायचा हे शिकवलं पाहिजे. हे अतिशय महत्वाचं कौशल्य यीन मधून आपल्याला शिकायला मिळतं. भावनिक आणि मानसिक फिटनेस. शारीरिक फिटनेससाठी आपल्याकडे स्पोर्ट्स आणि जिम आहे, पण भावनिक आणि मानसिक फिटनेससाठी कुणीच काही सांगितलं नाही. किशोर वयात शाळेत परस्पर विरोधी भावना मनात येतात. आपल्याला समजत नाही की याच्यासोबत करायचं काय. कोणीही शिक्षक सांगत नाहीत की आपल्या डोक्यात येणारे विचार कसे हाताळायचे, जेलसी वृत्तीला कसं सामोरं जायचं. अशा खूप काही गोष्टी असायच्या ज्या आपण घरी सांगू शकत नाही. आई वडिलांना सांगू शकत नाही, भाऊ बहिणीला सांगू शकत नाही. भाऊ बहिणीची हालत तर आपल्यापेक्षाही खराब. भावनांना कसं सामोरं जायचं हे शिकवलं गेलं असतं तर. आणि जेव्हा पहिला क्रश होतो तेव्हा सगळं काही संपतं. समजतच नाही याचं काय करायचं. म्हणून मला आशा आहे की कोणीतरी माझ्याकडे यावं आणि मला सांगावं की अपयशाला कसं सामोरं जावं. आपल्याला कोणीतरी सांगावं की अपयशी होणं ठीक आहे. आजकाल इतकी हवा झाली आहे, सक्सेस सक्सेस सक्सेस. तरुण वयात लोक खूप जागरूक असतात. स्वतःच्या प्रतिमेबद्दल आणि सारख्या वयोगटातील लोकांच्या दबावाबद्दल खूप जागरूक असतात. शाळेतल्या मुलांना डिप्रेशन येत आहे, जे कधीच शालेय अवस्थेत होत नव्हतं. डिप्रेशन हा शब्द फक्त फिजिक्सच्या पुस्तकात होता. कोणीतरी सांगायला पाहिजे म्हणून या भावनांचा सामना कसा करायचा आणि भावनिक बुद्धिमत्ता कशी असावी हे यीन मधून आपल्याला शिकायला मिळतं. आणि शेवटचं पण महत्वाचं, सेवा. विचार करणं किती महत्वाचं आहे. फक्त स्वतःबद्दल नाही तर इतरांबद्दल विचार करावा. काहीतरी मोठ्या दृष्टीनं पाहणं, देशासाठी काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी इतरांसाठी सामुदायिक सेवा, इतर लोकांसाठी काहीतरी केल्याचा तो आनंद मिळवला पाहिजे. आपल्याला खरोखरच काहीतरी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त करण्याची इच्छा असली पाहिजे. या 6 विषयाला घेऊन काम करणारी यीनची चळवळ असेल. या विचारातून यीनच्या प्रत्येक सदस्यांना घेऊन आपण शेवटच्या युवकापर्यंत जाऊ.